अनुभव हा सगळ्या कंपन्यांमध्ये नाही का मागितला जातो, एक्सपिरियन्स. तर तुमचं याविषयी काय मत आहे? या पुढं नाही का ज्ञान लागतं की अनुभव? माझ्या मते तरी एक्सपिरियन्स असल्यावर जास्त करून कंपन्यांमध्ये कामाला घेतात. नॉलेज पण तितकंच महत्त्वाचं आहे ना, कारण नॉलेज नसेल तुम्हाला एक्सपिरियन्स पण कुठून भेटेल? कारण तुमचे ते स्किल बघतात, नॉलेज पण बघतात ना, तुम्हाला किती येतं किती नाही, त्यानुसार तुम्हाला पुढे एक्सपिरियन्स देता येईल. अनुभव म्हणजे मध्ये आलंच ना नॉलेज. ज्यावेळी आपण एका कंपनीमध्ये जातो, फ्रेशर म्हणून सॅलरी आपल्याला कमी मिळते, पण जर मला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर साहजिकच आहे मला सॅलरी दुप्पट मिळणार. म्हणजे एक्सपिरियन्स इथं मॅटर करतो, फ्रेशर म्हणून आणि एक्सपिरियन्स म्हणून. फ्रेशर्सला जॉबच भेटत नाही सध्या. मिळतो ना? मिळतो मिळतो मिळतो. मिळतो. तुम्ही ट्राय नसेल तो तुमचाच टॉपिक, तुम्ही तुमच्याच टॉपिकला कॅन्सल करताय. आता मग तेच माझ्याकडे जॉब आहे. सगळीकडे आहे. बघा ना मग एकदा. पूर्वी आजोबा, समजा आपले आजोबा आहेत, ते काय सांगतात, अरे आम्ही 10 उन्हाळे जास्त पाहिलेले तुमच्यापेक्षा, तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नाही, तुम्ही हे करा. पण आपण फक्त आपल्या नॉलेजच्या जोरावर असतो की नाही मी आता एवढी डिग्री घेतलेली, बाबा बघा मी कसं जातो. पण तिथं तो सक्सेस होत नाही, कारण की बाबांनी सांगितलेलं असतं की अरे बाबा आम्ही त्यातूनच गेलेलो आहे, आम्हाला अनुभव आहे. पण तो नातू ऐकायला तयार नसतो, नाही बाबा मला तिथंच जायचंय, तिथे जाऊन काहीतरी नुकसान होतं. म्हणजे अनुभव फार महत्वाचा आहे, दुसऱ्यांचा असू नाही तर स्वतःचा असो. येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल का? तुमचं काय ओपिनियन आहे? त्यांनी एक्सपिरियन्सवरती फोकस करताय, तुम्ही नॉलेजवरती तुमची कमांड कशी आहे? नॉलेज वाले बोला. अगर सिर्फ बैठने से और सोचने से अगर कुछ होता है तो आपकी सोच गलत है, तो उसे प्रेजेंट करना पड़ेगा. आपके अंदर पोटेंशियल है, वो पोटेंशियल निकालो. नॉलेज वाले. शिंगा येते मला. बोल ना सांग. भले फेल्युअर झाला पण त्याला नाही का उभं राहण्याची स्वतःचा अनुभव त्याला आला ना, त्याला अजून स्ट्रॉंग झाला पुढं अजून. म्हणजे प्लस आजोबाचा अनुभव, समीक्षा मॅडम आणि मॅडमसाठी क्लॅपिंग करताल परत एकदा. सियोना मॅडमसाठी. कधीतरी आपले नाव रेकॉर्ड झालं पाहिजे. सर एकदा लय भांडले होते खोट्यावर. योगेश पण होता तेव्हा. आता नाही भांडणार मी. नाही, आता इथून भांडायचं नाही. आपल्याला काय सांगितलं, एक पोटेन्शियल क्रिएट करायचे. नाही ना. बोला, आम्हाला बोलता येईल. माहिती का, हे जे आपलं चाललंय ना, हे बेसिक लेवलवर आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हा, येस. मायक्रोसॉफ्ट मध्ये खूप स्ट्रगलने गेलाय सर, Yes, खूप स्ट्रगल. yes, yes. घरी सुद्धा येते, 2 वर्षापासून घरी आलेला नाहीये, हुशार आहे. पण हे ग्रुप डिस्कशन जे आहे ना, काही ठिकाणी असं क्रायटेरिया की तुम्ही इंग्लिश मध्येच बोललं पाहिजे. येस. ग्रुप डिस्कशन शिवाय आपल्याला बऱ्याच ठिकाणी चांगल्या कंपनीवर का चांगल्या कंपनी पॅकेजकडे पोहोचायचं ना तुम्हाला, तर जीडी मधून जावाच लागतं. आणि जीडी काय सांगतोय, तुमचे एफर्ट्स, तुमच्यामधला पोटेन्शियल मागतोय. पा जर तुम्हाला एक बिगेस्ट अचिव्हमेंट, बिगेस्ट पॅकेज हवं आहे ना, तर ते तुमच्यामध्ये नीड आहे का? तुम्हाला रोज पाहिजे, आणि रोज पाहिजे असेल तर सह्याद्री चौक आहेच. पा रोज काय पाहिजे? कंपनीत रोज नाही भेटत, महिन्यालाच भेटत पगार. रोज पाहिजे का? चलो स्टार्ट. स्वतः बीएससी ॲग्री आहे. डिग्रीचं मला काहीही विचारा, आम्हाला एक समजा किडा आहे, एक छोटासा भुंगा, त्याला सायंटिफिक नेम काय हे मी सांगू शकते, पण आज जर मला खुरपायला जर लावलं ना, मला खुरपं पण पकडता येत नाही. नॉलेजचा तिथं काय उपयोग आहे? येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. नाही समजलं, अंडरस्टँडिंग करा. खूप इम्पॉर्टंट मॅडमने एक्झाम्पल क्रिएट केले. पा डिग्रीचं सगळं नॉलेज आहे, पण फवारा जर हातात दिला ना, मी काहीच करू शकत नाही. सायन्समध्ये थेरॉटिकल बेसला सगळी ट्रेनिंग दिली जाते, पण रिअलमध्ये ॲग्रीमध्ये नाही काही यूज होत. बोला.
तुम्हाला तुमचं नॉलेज प्रूव्ह करण्याचा एक खूप मोठा मेसेज दिलाय त्यांनी. हां बोला बोला. हां बोलायचं मॅडम बोला. तुम्हाला त्यातून म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही त्यातलं शिकू शकता. तुम्हाला जर त्यांनी सांगितलं पण तुम्ही ते करू शकता ना, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे ते नॉलेज आहे. पण त्यासाठी मला प्रॅक्टिस करावी लागेल, मला अनुभव घ्यावा लागेल आणि अनुभवच महत्वाचा आहे, एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. नुसते जर डिग्री घेतली मी, पास झाले चांगल्या पर्सेंटनी, पण आता मला शेतात काही येत नाही ना काम करता, त्यासाठी मला प्रॅक्टिस करावी लागेल. 2 महिने म्हणा, 4 महिने म्हणा, तो झाला माझा एक्सपिरियन्स. तिथं नॉलेजचा काहीच उपयोग नाही की तुम्ही असं खुरपं पकडा, तुम्ही असं गवत काढा, हे नाही आम्हाला शिकवलेलं. यावर काय मत आहे तुमचं? मी फक्त एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. काय ओपिनियन तुमचं मॅडम बोला. फक्त काय म्हणतात एक्सपिरियन्स पण मॅटर नाही करत. खूप सारे शेतकरीच समजा, बट त्यांना सायंटिफिक पण नॉलेज पाहिजे. लाईक ते फर्टिलायझर्स कोणते घेतले पाहिजे, त्यासाठी नॉलेज जास्त काम येते. बरोबर आहे. शेतकरी नाईस क्लॅपिंग करताल मॅडमसाठी. पण शेतकऱ्यांकडे कोणती डिग्री नाही आहे, पण ते खूप सुंदर अशी शेती करताय पा. नॉलेज प्रभावशील झालं बरं की, लक्षात ठेवा. आता तुम्ही बोला. शेतकरी पूर्वी तर काय हे नव्हतं सगळं की तुम्ही काय वापरणार आहे काय नाही, पण डेव्हलप होत गेलं. जास्त प्रमाणात वापरल्यावर पिकं जळतात, कमी प्रमाणात वापरलं तर पिकांची वाढ होत नाही. मग हा असा अनुभव येत 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 ते नॉलेज डेव्हलप झालं, म्हणजे तितक्या वर्षांचा एक्सपिरियन्स तिथे गेला. बरोबर आहे की नाही? येस. तितक्या वर्षांचा. पोळी तुला लाटायची, तुला पहिल्या याच्यात पोळी लाटता येणार आहे का तुम्हाला? कोणालाच नाही. येऊ कोणालाच नाही. शकत नाही. बट पोळी कसं बनवतात ते पण आलं पाहिजे. हा, त्याचं नॉलेज असलं पाहिजे. नॉलेज गोलच पोळी, गोल परफेक्ट पोळी कशी, कधी तुम्हाला फर्स्ट दिलाय, फर्स्ट अटेम्प्ट करायला दिलाय, फर्स्ट याच्यामध्ये गोल होणार का, त्याच्यासाठी प्रॅक्टिस हवी. गोल पोळी तुम्ही तिरकी विरकी करू शकता, पण परफेक्ट पोळी येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मधूनच जावं लागणार, अनुभवातून जावं लागणार. कधी चटका बसणार, तो झाला अनुभव. तुम्ही म्हणते ते अनुभव, परफेक्ट पोळी आली ना तरी चटके लागले. हे बघायचं आहे तुम्हाला. परफेक्ट रिअल एक्सपिरियन्स. रिअल एक्सपिरियन्स. नाही विषय चटक्याचा नाही. हा, बरोबर. विषय चटक्याचा नाही. Yes, yes. काही परफेक्ट पोळी आली तरी चटका बसतो. आपला विषय चालला गोल पोळीचा. हा, आपली पोळी गोल आली पाहिजे, तर ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये येणे नाही. गोलमाल नकोय, गोलच आली पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. येस. गोलच आली पाहिजे. तसंच आहे आपल्याला जर सक्सेस ओव्हर सक्सेस नको, आपल्याला सक्सेस हे परफेक्टच पाहिजे. परफेक्ट पाहिजे. मॅडम साठी क्लॅपिंग करताल बा. खूप सुंदर. नाईस. याच्याकडे माझ्याकडे उत्तर होतं. हा बोला. मी वाकडी तिकडीच पोळी लाटली असती, पण मी माझं नॉलेज असं वापरलं असतं, वाकडी तिकडी पोळी लाटून त्याच्यावर एक गोल ताट ठेवून वाव, एक्सलंट. नाईस. क्लॅपिंग करा.